लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका आता एकदम सुंदर वळणावरती आलेली आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहिलेलं आहे की सखी आणि कान्हा यांच्यामध्ये आता उगाचच वादविवाद त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर झालेत आणि इथेच आता हा सगळ्याचा फायदा घ्यायचा ठरवलेला आहे मनस्विनीने। आणि जो डिवोर्स 1 महिन्यानंतर होणार असतो तो डिवोर्स आता ताबडतोब करण्याचा ती प्रयत्न करते। पण त्याच वेळेला कान्हाने आपल्या आजीला वचन दिलंय, काहीही झालं तरी मी या सरकारांचा डाव आता हाणून पाडणारच। पण इतकंच नाहीये तर सखी मॅडमना सुद्धा याच्यातून वाचवणार। आणि त्याचनुसार म्हणजे ज्या चाळीमध्ये कान्हा राहत होता, ज्या चाळीतून या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली, त्याच चाळीतली लोक म्हणजेच दाभाडे मावशी आणि बाकी सगळे कान्हा आणि सखी यांना एकत्र आणणार आहेत। नक्की असं काय घडलंय की कान्हा आणि सखी यांनी आता घरच्या कुणालाही न सांगता पुन्हा एकदा लग्न केलेलं आहे आणि ते सुद्धा दाभाडे मावशी आणि चाळकऱ्यांच्या साक्षीने। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया। इकडे आपण पाहिलं की मनस्विनीने काकांना, छोट्या काकांना हे सगळं बोलताना ऐकलेलं आहे कबीरच्या सोबत आणि त्याचमुळे ती आता उलटा गेम खेळती आहे आणि उलटा गेम खेळत सखीला तिने आता काकांच्या विरोधातच भडकवलेलं आहे। आणि त्याचमुळे सखीने सांगितलं, हे बघ काका, काहीही झालं ना तरी सुद्धा मला त्या मुलाच्या सोबत आता कोणत्याही प्रकारे संसार करायचा नाहीये आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता हे नातं तोडून टाकणार आहे। त्यावरती तो म्हणतो, अगं पण तू महिनाभराची मुदत तर घेतली होतीस ना। यावरती सखी सांगायला लागते, घेतली होती, पण आज ज्या पद्धतीने तो वागलाय आणि त्याचा खोटारडेपणा आता माझ्यासमोर आलाय, माझ्या आईचा त्याने जो काही अपमान केलेला आहे ना, ते सगळं मात्र आता मी विसरणार नाहीये। मी या सगळ्यामध्ये त्याला आता काहीही झालं तरी सुद्धा सोडणार नाहीये। अगदी 2 दिवसातच या डिवोर्सची प्रोसिजर झाली पाहिजे, मी वकिलांच्या सोबत आता बोललेले आहे, असं म्हणत सखी मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे बरोबर रीतीने मनस्विनीच्या जाळ्यामध्ये अडकले आणि मनस्विनीने तिला आता अडकवलेलं आहे। मग त्याच वेळेला इकडे आता सखी अगदी 2 दिवसामध्ये डिवोर्सची प्रोसिजर करण्यासाठी तर आता वकिलांना सांगतच आहे, पण त्याचबरोबर ती आता आपली प्रॉपर्टी आपल्या आईच्या नावावरती करण्यासाठी सांगते। आणि त्यावरती सखी सांगायला लागते, मुळातच तो कान्हा माझ्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून आहे आणि असं असताना आता इकडे त्याला मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाहीये। आणि म्हणूनच 2 गोष्टी मला करायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावावरती करणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आता त्या कबीरला डिवोर्स द्यायचा आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता दोन्ही गोष्टी एकदम चुकीच्या घडतायत म्हटल्यावरती मात्र आता इकडे काकांना जरा वाईटच वाटले आणि ते विचार करतायत, नाही या सगळ्या गोष्टी घडल्या तर खरंच जर का कान्हा बोलतोय तशी ही सरकार असेल तर काहीही या सगळ्यामध्ये आपल्याला करता येणार नाहीये। आणि त्यामुळे सखीच्या या निर्णयामुळे काका आता दुसऱ्या दिवशी इकडे सखी वकिलांना बोलवलेलं आहे। ज्या वेळेला सखीने वकिलांना बोलवले आणि सखी सांगायला लागते, हे बघा, म्हणजे मला असं वाटतंय की माझ्या प्रॉपर्टीला धोका आहे। कबीर किर्लोस्कर म्हणजेच कान्हा महाडिक बनून आता इथे आलेल्या माणसापासून त्याचा माझ्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे आणि आता मला या सगळ्यामध्ये रिस्क घ्यायची नाहीये। काहीही झालं तरी ही प्रॉपर्टी मी माझ्या आईच्या नावावरती करून टाकते आहे आणि लवकरात लवकर ही प्रोसिजर तुम्ही फॉलो करून टाका। आणि एक काम दुसरं अजून करायचं आहे आणि ते म्हणजे मला आता कबीर किर्लोस्कर यांच्यापासून डिवोर्स पाहिजे। आणि त्यावरती मग आता वकील सांगायला लागतात, 1 मिनिट, तू कबीर किर्लोस्कर याच्यापासून डिवोर्स हवा असायला तुम्हाला आता मॅरेज सर्टिफिकेट दाखवायला लागेल कबीर किर्लोस्कर या नावाचं। आता मात्र सखी सांगायला लागते, नाही, माझ्याकडे कबीर किर्लोस्कर या नावाने लग्न केल्याचं काहीच नाहीये, कान्हा महाडिक सोबत मी लग्न केलंय। आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात ते म्हणजे लगेचच आता वकील साहेब की हे बघा, तुम्ही जर का कान्हा महाडिक यांच्यासोबत लग्न केलेलं आहे तर तुम्हाला कबीर किर्लोस्कर यांच्याकडून डिवोर्स कसा मिळणार। आणि त्यावरती सखी सांगायला लागते, ते मला माहीत नाहीये काही, तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही करा पण लवकरात लवकर ही डिवोर्सची प्रोसिजर पूर्ण करा। आता मात्र इकडे वकील जरा याच्यातच पडतात। परत तोपर्यंत आजीला मात्र आता कान्हा सांगतोय, मी आत्तापर्यंत तुला कधी काही बोललो नाहीये, पण आज मी तुला वचन देतोय, काहीही झालं तरी सुद्धा सरकारला आउट ऑफ द वे जाऊन मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार आणि त्यासाठी मला आता काहीही करायला लागलं तरी सुद्धा चालेल। आणि यावरती मग आता आजी म्हणते, काय करणार काय आहेस तू। यावरती तो म्हणतो, सरकारला तर मी धडा शिकवणारच आहे, पण मी सखी मॅडमना सुद्धा या सगळ्यातून वाचवणार आहे। आजी म्हणते, काय चाललंय काय तुझं, सारखं आपलं सखी सखी सखी, अरे तू विसरून जा हे सगळं। मुळातच काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे ती सखी आता तुझ्या सोबतीची नाहीये। यावरती तो म्हणतो, नाही आजी, तू कितीही म्हटलंस ना
तरी मी सखी मॅडमना माझ्या मनातून नाही काढू शकत आहे. आणि त्यानंतर काकाचा आता इकडे फोन आलेला आहे कबीरला आणि काका कबीरला घडलेली सगळं सांगत आहेत आणि ते सांगत आहेत, हे बघ बहुतेक त्या सरकारने माझं आता बोलणं ऐकलेलं आहे आणि म्हणूनच सखीला तिने आता भडकवलंय आणि जो डिवोर्स 1 महिन्यानंतर होणार होता ना, तो डिवोर्स आत्ताच्या आत्ता ताबडतोब करा असं मात्र सखीला तिने सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता कबीर इकडे सांगायला लागतो, काका काय बोलताय? आणि त्यावरती काका सांगायला लागतात, बरं इतकंच नाहीये, तुला आता एकटीच गोष्ट नाहीये तर आता डिवोर्सची प्रोसिजर तर होणार, पण सगळी प्रॉपर्टी ती सुद्धा आता इकडे सरकारच्या घशामध्ये चाललेली आहे. कारण आता तिचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये आता इकडे तू तिच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून आहेस. हां, पण वकिलांनी आता मात्र हे सगळ्यावरती स्टे आणलेला आहे. कारण वकिलांचं असं म्हणणं आहे की लग्न जर का तुमचं झालेलं आहे ते म्हणजे कान्हा महाडिक सोबत, तर तुम्हाला डिवोर्स कबीर किर्लोस्करकडून कसा मिळणार? आणि त्यावरती कबीर म्हणतो, काका ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती आणि याच कारणावरती आता इकडे मी असा गेम खेळणार आहे ना, तुझी फक्त साथ पाहिजे. आणि त्यावरती आता इकडे काका सांगायला लागतात, मी तर तुला साथ द्यायला तयार आहे, पण इकडे वहिनींचं काय चाललंय ना, ती गोष्ट जरा जास्तच महत्त्वाची आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, ती काही करू शकत नाहीये, तुम्ही फक्त माझ्या आता मी सांगेन तसं करा. असं म्हटल्यावरती कान्हा आता या सगळ्यामध्ये काही गोष्टी काकांना सांगतो आणि त्यानंतर काका आता कान्हाची मदत करायला तयार होतात. त्यानंतर मग आता इकडे वकिलांनी मात्र आता हे डिवोर्स म्हणजे आता हा डिवोर्स कसा करायचा या संदर्भात विचारल्यावरती काका सांगतात, सखी माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. म्हणजे मुळातच आता इकडे तू जर का या कान्हा महाडिक हा कबीर किर्लोस्कर ह्याने नाटक केलं होतं आपल्याला तुला हे करण्याचं, हे सगळं जर का तू सिद्ध करू शकलीस ना तर कदाचित हे होऊ शकेल. काय वकील साहेब? वकील साहेब म्हणतात, हो, आणि ह्याच्यात 2 केस लागू शकतील, एक तर आता फ्रॉडची आणि एक तर आता डिवोर्स तुम्हाला पटकन मिळेल की त्यांनी आता फसवून हे सगळं केलंय म्हणून. आता काका हे सगळं बोलतोय म्हटल्यावरती सखीला जरा आश्चर्य वाटतं आणि काका तू हे सगळं बोलतोयस, तू तर कान्हाची मदत. यावरती तो सांगायला लागतो, नाही म्हणजे मला वहिनींचं बोलणं पटलेलं आहे, वहिनींनी खरं तर माझे डोळे उघडलेत. खरं सांगू का तर मी या सगळ्यामध्ये आता त्याची मदत करत होतो, पण आज मला कळलं की पोलीस स्टेशनच्या बाहेर त्याने काय केलंय ते मला आता समजलेलं आहे. मला सगळं समजलंय की त्यांनी आता खोटारडेपणाचं नाटक करत मला पण फसवलं होतं आणि म्हणूनच आता मी तुझी मदत करत आहे. आणि त्यावरती तो सांगतो, तू एक काम कर, हे सगळं सिद्ध करण्यासाठी तुला चाळीमध्ये जावं लागेल आणि त्या चाळकऱ्यांची सगळी आता साक्ष काढत तुला या सगळ्यामध्ये सिद्ध करावं लागेल की तो आता खोटारडा आहे आणि त्यांनी तुला फसवलंय. असं म्हटल्यावर ती मात्र आता सखी सांगते, ठीक आहे काका. पण मनस्विनी मात्र आता जरा घाबरलेली आहे. ती विचार करते की काय भाऊजी हे सगळं बोलतायत, काय नक्की त्यांचा डाव तरी काय असणार आहे, असा आता विचार इकडे मनस्विनी करत आहे. बरं, तोपर्यंत सखी निघालेली आहे आपल्या चाळी आणि चाळीमध्ये आल्यावरती ती आता सगळ्यांना आवाहन करते की कान्हाने माझी फसवणूक केली. कान्हा हा कबीर किर्लोस्कर होता आणि त्यांनी माझी फसवणूक केली, हे सगळं तुम्ही आता कोर्टामध्ये सांगा. पण आता कुणीही सखीची साथ द्यायला तयार होत नाहीये. सगळेजण सखीला सांगतायत, त्या कान्हाने तुझा जीव वाचवून आता इकडे स्वतःच्या जीवावरती सगळं खेळत हे केलं आणि त्याचं तुझ्यावरती प्रेम नाहीये असं म्हणतेस. अगं त्याने तुला फसवलं कारण आता त्याची काही कारणं असतील, पण त्याचं तुझ्यावरचं प्रेम खोटं आहे किंवा तो जे काही हे करतोय ते खोटं आहे असं आम्ही कधीच म्हणू शकत नाही आहोत किंवा आता कधीच हे करू शकत नाही. हां, पण आता हे तुझ्या डोक्यामध्ये भरवणारी तुझी आई, ती मात्र तुझी आई नाहीये, हे सत्य तुझ्या लक्षात येत नाहीये असं दाभाडे मावशी म्हणतात. आणि दाभाडे मावशी सांगायला लागतात, खरं तर सखी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणजे आता तेजस्विनीची मुलगी असा उथळ निर्णय कधीच घेणार नाहीये. मुळातच तू आता प्रभावाखाली आहेस, ते म्हणजे इकडे सरकारच्या. तुला असं वाटतंय का की या सगळ्यामध्ये आता इकडे आम्ही आता कबीरच्या विरोधात साक्ष देऊ? बिलकुल नाहीये. पण आता कबीरला या सगळ्यामध्ये तू आता जे काही हे केलंस ना ते चुकीचं आहे, कबीरसोबत तुझं वागणं चुकीचं आहे. हे बघ, मुळातच या सगळ्यामध्ये कबीर तुझ्यावरती प्रेम करतो आणि तू मात्र आता कबीरला अशा पद्धतीने वागवते. सरकारचं म्हणणं ऐकून ते काही नाहीये, आम्ही तुझ्या बाजूने कुणीच नाही आहोत. तितक्यात तिथे आणि आता कबीर सांगतोय, नाही मी हा डिवोर्स द्यायला तयार आहे, पण आता हा डिवोर्स देण्यासाठी मुळातच कबीर किर्लोस्कर यांच्यासोबत आता लग्न करणं तर भाग आहे ना. ठीक आहे, अगदी रजिस्टर वगैरे करायची काही गरज नाही आहे. या चाळकऱ्यांच्या साक्षीने जर का आता आपण एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातलं तर कबीर किर्लोस्कर सोबत सुद्धा लग्न झालंय हे मान्य करतील आणि त्यानंतर कबीर किर्लोस्कर देईल की तुम्हाला डिवोर्स. सखीला काही कळत
लगेचच दाभाडे मावशी 2 हार आणून दोघांना गळ्यात घालायला सांगतायत आणि इथेच कान्हा आणि कबीर किर्लोस्कर यांचं लग्न प्रेक्षकांनो झालेलं आहे। दाभाडे मावशींनी वेगळीच चाल खेळली आणि कान्हाचं या सगळ्यामध्ये काय हेतू असणार आहे, कशा प्रकारे सरकारला मात करण्यासाठी कान्हाने हे पाऊल उचललंय, येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे।